हॅलो मैत्रिणींनो, आज मी बनवते चिकन मसाला। तर त्याच्यासाठी लागणारं अर्धा किलो चिकन मी आणलेलं आहे। तर ते चांगलं 3-4 पाण्यामध्ये चांगलं धुतलंय। तर चिकन मसाल्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे चिकनमध्ये मी 1 चम्मच आपलं हळद टाकलेली आहे, 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, 3 चम्मच आपलं दही टाकलेलं आहे। असं करून छान असं मिक्स केलंय। अर्धा लिंबू मी वरून टाकलेला आहे, का तर लिंबूमुळे हिरवळपणा वगैरे जातो आणि टेस्टी लागतं चिकन। मग ते असं मी सगळे ह्याच्यामध्ये टाकून असं छान मिक्स केलेलं आहे। तर चिकन ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य म्हणजे मी 1 वाटी असं तेल घेतलेलं आहे। तर असं बघा छान तापलेलं आहे। त्याच्यामध्ये मी असं तेजपत्ता टाकलेला आहे। असं तेजपत्ता बघा चांगला असं तडतड झालेला आहे। आणि त्याच्यासाठी लागणारे 3 कांदे असे मस्त पातळ बारीक कापलेले आहेत। चांगला आपण हे असं हलवून घेऊया। कांदा चांगला असा लाल होईपर्यंत चांगला भाजून हलवून घ्यायचा आहे। चांगला आहे बघा मैत्रिणींनो, असा लाल चांगला होईपर्यंत कांदा असा भाजायचा आहे। तर कांदा हा असा छानपैकी भाजलेला आहे, लाल झालेला आहे। त्यामध्ये आपण 2 टमाटे कापलेले आहेत, टोमॅटो, तर ते छान असे बारीक चिरलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आपण हे 2 टोमॅटो ॲड केलेले आहेत, तेही चांगले असे परतून घेऊया आपण। 2 टोमॅटो कांद्यामध्ये असे टाकून छान असे परतून घेऊयात। चिकन ग्रेव्हीसाठी लागणारे मसाले मी ह्याच्यामध्ये जिरे, तीळ, दालचिनी, लवंग, काळा मिरी असं घेतलेला आहे। हे सगळं 3-3 4-4 असं घेतलेलं आहे मी। तर त्याच्यासाठी लागणारा पुदिना आणि 4 कोथिंबीर घेतलेले आहे। त्यासाठी आले घेतलेले आहे। इकडे बघा, इकडे आले, खोबरे, परत लसूण आहे। ह्याच्यामध्ये दालचिनी वगैरे टाकलेली आहे। पहिले जिरे सुद्धा ॲड केलेले आहेत मी। चिकनला सगळे मसाले लावून घेतलेले आहेत। तर ते चिकन आपण ह्याच्यामध्ये असं टाकूयात संपूर्ण। हे बघा मैत्रिणींनो, इतकं छान असं आलेलं आहे। दही वगैरे लिंबू लावून छान दिसतंय, आत्ताच छान दिसायला लागलंय। तर आपण हे चांगलं असं हलवून घेऊयात। छान आरतून परतून असं मस्त असं हलवून घेऊयात। हे बघा मैत्रिणींनो, छान असं मी गरम असं परतते बघा। हे बघा, हे बघा एकदम असं छान दिसतंय चिकन। चिकन मसाला आपण हा ॲड करायचा आहे छान असा। हे बघा, हे असा। तर आपण हा असा चिकन मसाला त्यामध्ये ॲड केलेला आहे। 3 चम्मच असं टाकलेला आहे चिकन मसाला। तर आपण हा असा हलवून घेऊया छान मस्त, आणि एकदा असा मस्त हे करून घेऊ, हलवून घेऊ। तर मैत्रिणींनो, आपण स्लो गॅसवर याला ठेवूया। आता छान असं पाणी सुटेल स्लो गॅसवर, तोपर्यंत मी मसाले वगैरे करून घेते। तर छान मैत्रिणींनो, हे बघा असं चिकनला असं मस्त पाणी सुटलेलं आहे। हे बघा असं लाल एकदम छान असं दिसतंय चिकन, भरपूर पाणी सुटलेलं आहे। हे बघा, हे असं लाल पाणी सुटलेलं आहे। आणि थोडा वेळ ठेवूया आपण। तर मैत्रिणींनो बघा, छान असं चिकन आपण छान वाफलून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये किती पाणी सुटलेलं आहे बघा, छान वापरलं आपण, वापरून असं पाणी सुटलेलं आहे मस्त। तर त्यामध्ये आपण जो मसाला मी तुम्हाला सांगितलं होतं, कोथिंबीर, खोबरं वगैरे सगळं, त्याचा आपण हा मसाला केलेला आहे। तर तो मसाला ॲड करूया आपण ह्याच्यामध्ये। तर मसाला ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये, आपण छान असं मिक्स करून घेऊया मसाला हे टाकून तो। चिकन ग्रेव्हीमध्ये आपल्याला बघा पाणी ॲड करायची काही गरज लागत नाही आहे, आणि गरजही नाही आहे। पाणी सुटलेलं आहे अगोदरच चिकनला। तर हे बघा मैत्रिणींनो, मी असं मिक्स करते छान। गॅस थोडासा आपण फास्ट करूया, मगाशी स्लो गॅसवर मी ठेवलं होतं, तर त्याच्यामुळे ते पाणी असं छान सुटलेलं त्याला। तर आपण गॅस आता फुल केलेला आहे। फुल गॅसवर आपण छान असं परतून घेऊयात। हे बघा चिकन ग्रेव्ही अशी मस्त झालेली आहे। तर
तरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 पेला किंवा 1.5 पेला तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर मैत्रिणींनो, ह्यामध्ये आता थोडा जास्त झालेला आहे मसाला, तर थोडंसं मी ह्याच्यामध्ये आणि थोडं पाणी ॲड करते. बघा, असं अर्धा बाऊल मी पाणी ॲड केलेलं आहे. हे बघा मैत्रिणींनो, मस्त असा कट पण आलेला आहे ह्याला आणि छान दिसतंय चिकन. ही असं ते हिरवं दिसतंय, त्याच्या मी पुदिना आणि कोथिंबीरचा वापर जास्त केलेला आहे. मी अगोदर सांगितलं की तुम्हाला अर्धा चम्मच मी मीठ वापरलेले आहे, तर त्याच्यामध्ये अजून थोडा अर्धा वापरत आहे, म्हणजे व्यवस्थित असं परफेक्ट मीठ पडतं त्याच्यामध्ये. आणि पुदिना कोथिंबीरचं, तर कोथिंबीर आणि पुदिना मी थोडा जास्त वापरलेला आहे, आम्ही जास्तच वापरतो आणि त्याच्यामुळं काय होतं, चव येते छान असं. तर हे बघा, असं छान हलवते. तर मैत्रिणींनो, हे बघा असं छान उकळतंय छान असं. तर मस्त बघा, छान वास आलेला आहे, मस्त लागेल असं चिकन. तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा आणि शेअर करा. आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल.